नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांसोबतच ही गोष्ट ऐकत असणारे पालक यांना सुद्धा माझा नमस्कार। आजची गोष्ट आहे आपली अंधारातून प्रकाशाकडे। आणि तत्पूर्वी मला एक छान विचार सुचला की आपण फक्त गोष्ट नाही सांगत आहोत, ती गोष्ट नाही, फक्त गोष्ट नव्हे प्रेरणा यशस्वीतेसाठी। ही गोष्ट ऐकताना एक मनात विचार घेऊन बसायचा की आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी ही गोष्ट नाहीये, तर हा जीवन जगण्यातला एक बोध असावा आणि तो बोध आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला गोष्टीकडे वळूयात, अंधारातून प्रकाशाकडे। नवव्या इयत्तेत असणारा एक राहुल नावाचा विद्यार्थी अभ्यासामध्ये तो खूप खूप कच्चा होता। शाळेमध्ये एक सराव पेपर घेण्यात आला, त्यामध्ये त्याला खूप मार्क पण कमी मिळत होते। त्या मार्क कमी मिळाल्यानंतर तो स्वतःशी पुटपुटला, माझी अभ्यासातली प्रगती शून्य आहे, माझ्याकडनं प्रगती होऊ शकणार नाही। मग काय करायचं? एक दिवशी असाच लायब्ररीमध्ये गेला। लायब्ररीमध्ये गेल्यानंतर त्याला एक छान वाक्य दिसलं। ते वाक्य असं होतं की प्रगती करायची असेल तर प्रत्येक दिवशी तुमच्यामध्ये सुधारणा असली पाहिजे। बुद्धिमत्ता ही जन्मजात नसते, तिचा विकास करावा लागतो। असे त्या ठिकाणी त्याला एक छान वाक्य दिसलं। त्या वाक्याचं त्याने खूप चिंतन केलं। घरी आला, स्वतःचं आत्मचिंतन करून एक वही घेतली। त्या वहीवर त्याने स्वतःच्या सवयी लिहिल्या। या सवयींसोबत त्याने त्याचं म्हणजे पूर्ण प्रकारची अशी की आपण दिवसभरामध्ये काय करतो, शाळेत गेल्यावर काय करतो, घरी आल्यानंतर काय करतो, हे सगळं लिहिलं। आणि त्याच्या पप्पांना म्हणाला, पप्पा आज माझ्यासाठी थोडा वेळ द्याल का? पप्पा आश्चर्यचकित झाले, कारण कधी ना अभ्यास करणारा मुलगा, कधी ना आई वडिलांशी व्यवस्थित बोलणारा मुलगा आज कसं बोलतोय। पप्पांना सुद्धा आश्चर्य वाटलं। पप्पा त्याच्याजवळ बसले, बोल बेटा काय म्हणायचंय? पप्पा बघा, आज मी थोडासा माझा विचार केला। मी ग्रंथालयात गेलो, मला तिथे एक छान वाक्य दिसलं आणि ते छान वाक्य दिसल्यानंतर मला असं वाटलं की चला आता काहीतरी बदल केला पाहिजे, म्हणून मी तुमच्या समोर बसलोय। बघा या माझ्या अशा सवयी होत्या, त्याच्यामुळे मला असं वाटतं माझी प्रगती होऊ शकत नाही, पण आता मला माझ्या स्वतःमध्ये थोडासा बदल नियमित करायचा। त्या दिवसापासून ते वही पप्पांना दाखवल्यावर पप्पा म्हणाले, ठीक आहे बेटा, तुला जे जे योग्य वाटतं ते कर, जिथे अडचण आली तिथे मला विचार, तुझ्या शिक्षकांना विचार। तो म्हणाला, ठीक पप्पा। सुरुवात झाली। त्याने सकाळी पहिले उठण्याची सवय लावली, उठल्यानंतर वाचनाची सवय, थोडंसं बाहेर फिरणे, त्याच्यानंतर खेळायलाही व्यवस्थित वेळ काढला। शाळेमध्ये सुद्धा शिक्षक काय शिकवतायत ते लक्षपूर्वक ऐकायला लागला आणि हळूहळू त्याला अभ्यासाची गोडी निर्माण झाली। म्हणजे ती गोडी निर्माण झाल्यानंतर शाळेत काही दिवसांनी सराव पेपर आला, त्याची प्रगती थोडी वाढली। ते वाढल्यानंतर 9वीला अपेक्षेपेक्षा बऱ्यापैकी पण उत्तम नाही अशा प्रकारचे गुण घेऊन तो पास झाला। 10वीचं वर्ष सुरू झालं। मात्र बाकीच्या मागील वर्षाच्या सगळ्या सवयी त्याने सोडलेल्या होत्या। नित्यनियमित स्वतःच्या जीवनामध्ये दररोज काहीतरी बदल घडत होता आणि हे सगळं चांगलं करत असताना त्याची नोंद पण घेत होता। आणि असं करत असताना शिक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला की अरे, राहुल मध्ये हा बदल कसा घडला? शिक्षकही त्याच्याकडे विचारायला लागले, पण फारसं न बोलता तो त्याची कृती करत राहिला, अभ्यास करत राहिला। सर्व मित्रांसोबतचं जे वागणं बोलणं होतं त्याच्यात बदल झाला आणि आश्चर्य असं 10वीच्या परीक्षेमध्ये त्याला 93% गुण मिळाले। सर्वीकडे आई वडिलांपासून, शिक्षकांपासून, मित्रांपर्यंत आनंदी आनंद झाला। आणि नंतर त्याला एक ठिकाणी विचारण्यात आलं की का रे बाळा, 8वी 9वी पर्यंत शालेय जीवनात तू सरासरी होता, 70% वरती तुला कधी गुण मिळाले नाही, मग हा बदल तू अचानक कसा केला? म्हणजे काही गोष्टी अशा असतात ज्या मनावर त्यांचं अस्तित्व निर्माण करतात, असे विचारही असतात, काही व्यक्ती असतात। तसं मला एक दिवशी माझ्या ग्रंथालयामध्ये एक छान वाक्य दिसलं आणि त्यातून मी स्वतःला त्या वाक्यामध्ये इतकं गुंफवून टाकलं की मला बदल करायचा असेल तर सुरुवात करावी लागेल। म्हणजे त्याच्यात जो बदल झाला आणि त्याने जे यश मिळवलं, ते यश बाहेरून विकत मिळालं नाही, त्याच्या अंतरंगात त्याने बिंबवलं आणि त्या विचाराप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला आणि राहुलचा प्रवास अंधाराकडून प्रकाशाकडे झाला। अशा प्रकारची आजची गोष्ट होती मित्रांनो। म्हणजे खऱ्या अर्थाने सांगायचा माझा आजचा मुद्दा किंवा उद्देश असा की एखाद्याच्या जीवनामध्ये काही परिवर्तन घडण्यासाठी एखादी निमित्त मात्र गोष्ट असते, पण बाह्य जगात
अनेक प्रेरणा आपल्या समोर असतात आणि काही घातक विघातक गोष्टी सुद्धा असतात. पण एखाद्या गोष्टी चांगलं काय ते निवडायचं कसं आणि त्याच्यावर आपल्या शरीरातल्या सर्व विचारांची शक्ती एकवटायची कशी आणि ती एकवटल्यानंतर आपल्या यशस्वीतेसाठी तिचा अवलंब करून आपण एक चांगलं एक उत्तम जीवन कसं जगू शकतो हे या गोष्टी मागून सांगण्याचा माझा उद्देश होता. तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.